नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:13 ते 12:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:07 आणि हेमगंड काळ सकाळी 8:19 ते 9:46 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध शुक्राबरोबर केंद्र करेल. ही स्थिती लक्षात घेऊ 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र फिरेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिली. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील दशमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडीशी दंत झाल्यासारखी वाटेल परंतु काळजी करू नका. कामं तुमची मार्गी लागल्याचा अनुभव तुम्हाला निश्चित येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठीतील चांगले काही सल्ले सुद्धा मिळू शकते. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतर जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यचित्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुमची पूर्ण होताना दिसतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. त्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र पे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. हाती घेतलेली कामं मार्गी लागतील. थोडंसं फिरणं होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. याप्रमाणे नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही छोटे मोठे आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहते. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आगमनाच्या संदर्भातले काही छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकते. नवीन कामाची सुरुवात करू नका. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते सहजपणे हाताबाहेर करू शकाल. कामाचा ओरासुद्धा चांगला राहील. बाकीची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशी या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अशा दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात स्थिर असाल. तुमची मानसिकता शांत राहील. घरातील व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारते. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घ्या. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी धावपळ, दगदग आणि थोडासा धकाधकीचा दिवस आहे. प्रवासीवर सुद्धा जास्त संभवता. मात्र तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार हे सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 फेब्रुवारी 2026 दिनांक 25 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.